आहे साक्षी चेतन कल्याण. आज आम्ही सादर करणार आहोत आपली संस्कृती, आपला कुटुंब आणि भावा बहिणींचं सुंदर नातं. ठीक आहे. हा आपण दोघं देवासमोर निघालो, प्रार्थना करू. आपल्या संस्कृतीमध्ये अजून काय आपण देवासमोर दिवा का लावतो? कारण आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे. दिवा म्हणजे प्रकाश आणि आपल्या आयुष्यात कायम चांगुलपणा आणि ज्ञानाचा प्रकाश असावा, त्यासाठी आपण देवासमोर दिवा लावून प्रार्थना करतो. तेव्हा आता आपण शुभंकरोती म्हणू. शुभंकरोती कल्याणं आरोग्यं धनसंपदां शत्रुबुद्धी विनाशाय गणपती नमोस्तुते. दादा, आपल्या संस्कृतीमध्ये अजून काय आहे? मोठ्यांना नमस्कार करणे, त्यांचा आशीर्वाद घेणे, सगळ्यांसोबत एकत्र मिळून जेवणे, सण साजरे करणे आणि एकमेकांना मदत करणे. हो का? दादा, हे सगळं कोणी शिकवलं? आई बाबांनीच ना? हो, हे सगळं आपल्याला आपल्या आई बाबांनी शिकवलं. त्यांनीच मोठ्यांचा आदर करायला शिकवलं आणि सगळ्यांची काळजी करायला शिकवली. हो का? आई आपल्यासाठी खूप छान छान खाऊ बनवती. आपण जे मागे ते बाबा आणतात. आई खूप काळजी करते. बाबा खूप मेहनत करतात. हो, आई बाबा आपल्याला फक्त मोठंच नाही करत, तर आपल्याला चांगले संस्कार देतात, आपल्यासोबत वेळ घालवतात आणि काय बरं वाईट ते आपल्याला सांगतात. हो का? दादा, मी तुझ्यासाठी राखी आणलीये. हो, दादा, तू बघ. दादा, तू माझ्यासाठी गिफ्ट आणलंयस का? हो, आणले ना. वेलकम. मी तुझ्यासोबत खेळणार आणि तुला चिडवणार पण. मी पण तुला शिकवणार. अरे हो, ते तर तुझा जन्मसिद्ध हक्क आहे. आपली